गुड मॉर्निंग गर्ल्स. मुलींनो, तुमचं मी आजच्या ह्या तासिकेत पुन्हा एकदा स्वागत करते आणि आपल्या पुढच्या भागाला आपण आज सुरुवात करू. कालच्या पिरियडला आपण बघितलं की कवितेने तिचं जे छोटंसं आटुपशीर रूप आहे, त्यानंतर शब्दालंकाराने अर्थालंकाराने तिचं अंतरंग आणि बाह्यांग जास्त सजवलेलं आहे आणि कवितेला स्वरसाज म्हणजे चाल लावली, स्वरबद्ध केलं की तिचं कसं गाण्यात रूपांतर होते. आणि मग तुम्हाला मी एक उदाहरण दिलं टिपण कवितेचं. आणि अशा प्रकारे कवितेची ही जी माहिती आहे ही सुश्रुतला कळली. आता त्यानंतरचा पुढचा भाग जो आहे तो आपण आज अभ्यासणार आहोत. तर आता मी वाचते, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. ती कविता पुढे काय सांगते बघा. कविता म्हणते, सीडी मध्ये आणि चित्रपटामध्ये जेव्हा आपण ऐकतो, हे जसं गाण्यात रूपांतर होते, हे जसं सुश्रुतने कवितेला सांगितलं तेव्हा कवितेला कळलं की खूप माझ्याविषयी या मुलाला माहिती आहे. तेव्हा आता कविता काय सांगते बघा. छान निरीक्षण आहे हं तुझं. बरं, मला एक सांग, तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का? तर सुश्रुत म्हणतो, हो करतात ना. कोणत्या तारखेला करतात? 27 फेब्रुवारीला. अगदी बरोबर. तो कोणाचा जन्मदिवस आहे माहिती आहे तुला? माहीत आहे तुला? नाही गो. नटसम्राट नाटकाचे लेखक वि.वा. शिरवाडकर म्हणजेच कविवर्य कुसुमाग्रज यांचा त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहाला मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. खरंच? कुसुमाग्रजांबरोबरच केशवसूत, बालकवी, त्यानंतर बा.भ. बोरकर, बा.सी. मर्ढेकर, शांता शेळके, इंदिरा संत, सुरेश भट, नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे अशा अनेक कवींनी मला आपल्या प्रतिभेने सजवले. संत काव्यापासून पंतकाव्य, मध्ययुगीन काव्य, शाहिरी काव्य अशी वळणे घेत आधुनिक काळात मी मुक्त छंदाचे रूप धारण केले आहे. मुलींनो, आपण एवढं बघू आज काय सांगितलं आहे. या आजच्या वेच्यामध्ये ही कविता जी आहे ती तिची आणखीन ओळख या सुश्रुतला करून देत आहे. कविता जी आहे ती सुश्रुत बरोबर जी बोलत आहे आणि त्यांच्यामध्ये हे जे कॉन्व्हर्सेशन चाललेलं आहे, तर त्यामुळे आपल्याला कळत जाते की कविता तिच्याविषयी काय काय माहिती सुश्रुतला देते. आता सुश्रुत सुद्धा कवितेविषयी अनभिज्ञ नाही, म्हणजे अज्ञानी नाही. तर त्याला माहिती आहे कविता काय, आणि तो सांगतो, माझं आवडते मनापासून शाळा ही कविता आणि बालकवींची श्रावण मासी हर्ष मानसी, तर या 2 कविता मला चांगल्या माहिती आहेत. मग त्याचं हे नॉलेज बघून कवितेला माहिती आहे की माझी या मुलाला ओळख आहे. आणि पुढे कवितेविषयी आणखीन सुश्रुत सांगतो की जेव्हा तुला संगीतकार, म्युझिशियन स्वरबद्ध करतात आणि मग तू चित्रपटात आणि सीडी मध्ये रूपांतर केलं जाते तेव्हा आणखीनच सुंदर होते. तेव्हा कवितेविषयी असलेली सुश्रुतला असलेली माहिती ही कवितेला जेव्हा कळते तेव्हा कविता त्याला म्हणते, छान निरीक्षण आहे हं तुझं. आता निरीक्षण असणे म्हणजे काय, तर ऑब्झर्वेशन और माहिती असणे. तू मला चांगल्या प्रकारे काय केलेलं आहे तर पाहिलेलं आहे. आणि म्हणून कविता त्याला सांगते की तुझं निरीक्षण माझ्याविषयीचं चांगलं आहे. बरं, आता मला एक सांग, म्हणजे ती कविता प्रश्न विचारते त्याला की तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का? आता मुलींना आपल्या शाळेत सुद्धा मराठी दिन आपण साजरा करतो 27 फेब्रुवारीला.
हिंदी दिवस असतो तसा मराठी दिन. तर मराठी दिन साजरा करतात का, म्हणजे सेलिब्रेट करतात का, असं जेव्हा ही कविता सुश्रुतला विचारते तेव्हा सुश्रुत म्हणतो, हो करतात ना, म्हणजे आमच्या शाळेमध्ये मराठी दिवस साजरा करतात. तर कविता म्हणते कोणत्या तारखेला करतात, म्हणजे रोजच मराठी दिवस नसतो. आपला कसा 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे 2 राष्ट्रीय दिवस. आता महात्मा गांधीजींचं 2 ऑक्टोबर जयंती आहे, ती काय रोज साजरी करतो का, नाही, ती ऑक्टोबरच्या 2 तारखेलाच आपण साजरी करतो. किंवा स्वातंत्र्य दिवस हा 15 ऑगस्टलाच आपण साजरा करतो. तसा हा मराठी दिवस जो आहे तो रोज नसतो, तो कधीतरी एकच दिवशी असतो. तो कोणत्या तारखेला, कोणती डेट, दिनांक कोणती. तर सुश्रुत म्हणतो म्हणजे तो जरा आठवायचा प्रयत्न करतो असं सांगितलं. 27 फेब्रुवारीला. आता मुलींना तुम्हाला इथे आणखीन माहिती मिळाली की मराठी दिवस हा कोणत्या तारखेला साजरा करतात, तर 27 फेब्रुवारीला. आणि फेब्रुवारीमध्ये आपले कधी 28 महिना असतो, कधी एकदाच 29 महिना असतो, बाकी 28 असतो. आणि त्याच्यात 27 तारीख हा दिवस जो आहे तो मराठी दिवस म्हणून साजरा करतात. आणि मराठी दिवस हा सगळं शाळेमध्ये करतात. आणि आपण महाराष्ट्रात राहतो तर महाराष्ट्रामध्ये मराठी दिवस सगळ्या ठिकाणी चांगल्या प्रकारे साजरा करतात. तर सुश्रुत सांगतो 27 फेब्रुवारीला. तर मग कविता सांगते अगदी बरोबर, म्हणजे कवितेचा जो दिवस आहे, आपला मराठी दिवस जो आहे तो 27 फेब्रुवारीला साजरा करतात. हे जेव्हा सुश्रुतने सांगितलं तेव्हा कविता म्हणते अगदी बरोबर, तू म्हणजे यू आर राईट. काय आहे, कोणाचा जन्मदिवस आहे तुला माहित आहे का तुला हे? आता 27 फेब्रुवारी हा नुसताच काहीतरी निवडलेला दिवस नाही, तर तो दिवस आहे कोणाचा जन्मदिवस. कोणाचा आहे तो जन्मदिवस तुला माहिती आहे का? जन्मदिवस म्हणजे बर्थडे. आता कोणाचा बर्थडे तो, असं ही कविता सुश्रुतला विचारते. तर सुश्रुत म्हणतो नाही ग, नो आय डोंट नो, मला माहिती नाही. मग कविता त्याला आणखीन माहिती सांगते. आता हा सुश्रुत छोटा आहे ना, तर त्याला कोणाचा जन्मदिवस वगैरे ते काही माहिती नाही, पण त्याला एवढं माहिती आहे की 27 फेब्रुवारीला काय करतात, मराठी दिवस साजरा करतात. आणि तो कोणाचा जन्मदिवस आहे त्याला माहिती नाही, म्हणून कविता त्याला सांगते, काय सांगते, नटसम्राट नाटकाचे लेखक वि. शिरवाडकर म्हणजेच कविवर्य कुसुमाग्रज यांचा. आता कवितेने त्याला आणखीन माहिती दिली. त्याला काय सांगितलं की नटसम्राट हे मराठीत नाटक आहे. मुलींनो, मराठी रंगभूमीवर गाजलेलं प्रसिद्ध असं जे नाटक आहे ते म्हणजे नटसम्राट. आणि आता तर त्याच्यावर मराठीमध्ये मूवी देखील आलेला आहे, पिक्चर, सिनेमा. तर नटसम्राट या नाटकामध्ये वि. शिरवाडकर म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कविवर्य कुसुमाग्रज, आणि कुसुमाग्रजांचा जन्मदिवस जो आहे, म्हणजे बर्थडे जो आहे, तो जन्मदिवस आहे 27 फेब्रुवारीला. आणि 27 फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आहे. तो दिवस मराठीमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठी दिन म्हणून साजरा करतात. म्हणजे कुसुमाग्रजांचा जन्मदिवस, तुम्हाला काय माहिती मिळाली, 27 फेब्रुवारी. कुसुमाग्रजांचं खरं नाव वि. शिरवाडकर म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर, आणि त्यांना पेट नेम दिलेला आहे कुसुमाग्रज. तर तुम्हाला माहिती आहे त्यांना तात्यासाहेब म्हणून नाशिकला ओळखतात. त्यांचं जन्मगाव नाशिक, तर नाशिकला त्यांना तात्यासाहेब म्हणून ओळखतात. आणि त्यांनी हे अजरामर असं नाटक जे आहे, कोणतं, तर नटसम्राट, हे नटसम्राट नाटक या कुसुमाग्रजांनी लिहिलेलं आहे. ते मराठीतलं गाजलेलं नाटक आहे. आणि मग पुढे काय सांगते ही कविता, त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहाला मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. मुलींनो, आपण जेव्हा कादंबरीमध्ये बघितलं की ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला कादंबरीकार कोण, तर आपण कोण बघितला, तर खांडेकर, विष्णू सखाराम खांडेकर. आणि आता
कवितेमध्ये म्हणजे त्यांचा ययाती या कादंबरीला तो काय मिळालेला आहे? मानाचा पुरस्कार. सर्वोच्च म्हणजे सुप्रीम असा, श्रेष्ठ असा ज्ञानपीठ पुरस्कार कादंबरीच्या क्षेत्रात ययाती या कादंबरीला मिळालेला आहे. आणि तो कोणाला मिळालेला आहे? तर वि. स. खांडेकर यांना. आणि आता आपण काय बघत आहोत मुलींनो? तर नटसम्राट या नाटकाचे लेखक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कविवर्य कुसुमाग्रज यांनी विशाखा हा कविता संग्रह लिहिलेला आहे. कविता संग्रह म्हणजे काव्याचा, कवितेचा पुस्तक संग्रह, कलेक्शन ऑफ द पोएट्रीज. त्याचं नाव आहे विशाखा. आणि त्या विशाखा काव्य संग्रहाला हा जो सर्वश्रेष्ठ ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो या विष्णू वामन शिरवाडकरांना म्हणजे कविवर्य कुसुमाग्रजांना मिळालेला आहे. सो मराठी साहित्यामध्ये 2 जणांना पुरस्कार मिळालेले आहेत. एक आहे कोण? वि. स. खांडेकर आणि दुसरा आहे तात्यासाहेब म्हणजे नटसम्राटकार आपले कुसुमाग्रज वि. वा. शिरवाडकर. आणि मुलींनो, या दोघांना हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले आहेत. आणि ही माहिती इथे कवितेने सुश्रुतला सांगितली. सुश्रुत म्हणतो, खरंच? म्हणजे त्याला फर्स्ट टाइम ही हर्ड नो. तर तो म्हणतो खरंच? आता पुढे काय झालं बघा. तर कविता म्हणते, हो, कुसुमाग्रजाबरोबरच. आता बघा हा, कुसुमाग्रज हे कवी आहेत. त्यांच्याबरोबर आणखीन कोणकोणते कवी मराठी कवितेतले, वाङ्मयातले, साहित्यातले प्रसिद्ध कवी कोण कोण होऊन गेले, ज्यांनी चांगल्या चांगल्या कविता लिहिलेल्या आहेत. तर त्यांच्याविषयीची इथे माहिती कविता जी आहे ती सुश्रुतला देते. तर ती काय सांगते बघा. कुसुमाग्रजांबरोबरच केशवसूत, बालकवी बा. भ. बोरकर, बा. सी. मर्ढेकर, शांता शेळके, इंदिरा संत, सुरेश भट, नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे अशा अनेक कवींनी मला आपल्या प्रतिभेने सजवले. ती काय सांगते बघा हा. कुसुमाग्रजांनी जशी कविता लिहिल्या त्याप्रमाणे आणखीन कोण कवी होऊन गेले, जसं सुरुवातीला कथाकार कोण होऊन गेले हे तिने म्हणजे यामध्ये सांगितलं होतं, तसं आता कवी कोण होऊन गेले. तर पहिले आहेत कवी केशवसूत, दुसरे आहेत बालकवी. आता तुम्हाला सांगितलं ना मी की बालकवींनी श्रावण मासी हर्ष मानसी ही कविता लिहिलेली आहे, ते बालकवी. त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हणजे मराठीतले निसर्ग कवी. त्यानंतर बा. भ. बोरकर. तर बा. भ. बोरकर म्हणजे गोव्यातले हे कवी. बोरकरांनी दूधसागर आणि गोव्यावरचा माझा गाव कविता लिहिलेली आहे आणि ती तुम्हाला अगोदरच्या पुस्तकात होती. तर बा. भ. बोरकर. त्यानंतर बा. सी. मर्ढेकर, बाळ सीताराम मर्ढेकर म्हणजे बा. सी. मर्ढेकर यांनी आधुनिक मराठी कविता लिहिली, ते मर्ढेकर. त्यानंतर कवयित्री शांता शेळके. शांता शेळकेंच्या भरपूर कविता प्रसिद्ध आहेत आणि तुमच्या मराठीच्या पुस्तकातली कविता तुम्ही काय केलेली आहे, अभ्यासलेली आहे शांता शेळकेंची कविता. आणि ती कविता म्हणजे तुमचं औक्षण ही कविता शांता शेळकेंनी लिहिलेली आहे. त्यानंतर इंदिरा संत, कवयित्री इंदिरा संत या प्रसिद्ध मराठी कवयित्री. पुढे सुरेश भट, आधुनिक भूपाळी लिहिणारे सुरेश भट हे कवी. आणि नामदेव ढसाळ हे पुढचे एक कवी. आणि नारायण सुर्वे तुम्हाला माहिती आहेत, तुम्ही शाल लेसनमध्ये बघितलंय. आणि 2 दिवस कविता जी तुम्ही अभ्यासलेली आहे, तर ती 2 दिवस कविता या नारायण सुर्वेने लिहिलेली आहे. हे नारायण सुर्वे कविता शिकताना तुम्हाला दाखवले होते, ते मराठी कवी, आधुनिक मराठी कवी.
तर अशा अनेक कवींनी म्हणजे या सर्व कवींची म्हणजे महान कवींची मराठीतल्या मोठ्या कवींची ओळख ही कविता सुश्रुतला देते आणि ती त्याला काय सांगते की या सर्व कवींनी आपल्या प्रतिभेने व्हॉट इज प्रतिभा तर त्यांची बुद्धी कोणाची या कवीची तर त्यांनी आपल्या प्रतिभेने म्हणजे आपल्या बुद्धीने मला काय केलं आहे सजवलेलं आहे मला लिहिलेलं आहे मला मराठीत अजरामर केलेलं आहे असं ही कविता कोणाला सांगते तर सुश्रुतला. पुढे ती म्हणते संत काव्यापासून पंत काव्यापर्यंत. आता संत काव्य म्हणजे तुमचे जे अभंग आहेत तुम्हाला सुरुवातीला जे अभंग होते तुकाराम नामदेव तर हे सगळे जे अभंग आहेत हे संत काव्य म्हणजे अभंगवाणी अभंग रचना ते संत काव्य. सो संतांचं काव्य संतांनी लिहिलेल्या कविता. आणि पुढे पंत काव्य काय सांगितलं बघा पंत काव्य. पंत म्हणजे पंडित लोक तर पंडित कवींनी लिहिलेले जे काव्य आहे त्याला पंत काव्य म्हणतात. मोठमोठे पंडित त्यांचं पंत काव्य मोठमोठे संत त्यांचं संत काव्य. सो संत काव्यापासून पंत काव्यापर्यंत. त्यानंतर मध्ययुगीन काव्य जे आहे मध्ययुगीन काव्य म्हणजे मिडवल एजमधलं पोएट्री. आता 14व्या-15व्या शतकामध्ये मध्ययुगीन काव्य म्हणजे शिवाजी महाराज वगैरे 16व्या शतकातले त्याच्या अगोदर अकबर राजा बिरबल औरंगजेब वगैरे यांचा जो कालावधी आहे तर ते 14व्या-15व्या शतकातलं मध्ययुगीन काव्य त्याला म्हणतात मिडवेल पोएट्री. तर ते मध्ययुगीन काव्य. आणि शाहिरी काव्य. आता शाहिरी काव्य म्हणजे मराठीमध्ये जी लावणी आहे पोवाडे आहेत हे सगळे शाहिरी काव्यात येतात ज्याच्यामध्ये हिस्टोरिकल इव्हेंट जे आहेत ते कवितेमधून सादर केले जातात. आणि ते सर्व शिवाजींचे जे मावळे होते सैनिक तर ते काय करायचे तर सपोज बाजीप्रभू देशपांडे त्यानंतर त्याने शाहिस्तेखानाची बोटं तोडली ती. त्यानंतर आग्र्यावरून सुटका झाली ती शिवाजी महाराजांची. सुरत या शहरावर शिवाजींनी छापा टाकला तो. किंवा शिवाजी महाराजांनी विशाळगडावर प्रयाण केले पन्हाळगड जिंकला. बाजीप्रभू देशपांड्यांची काय आहे तर शूरता. हे सगळे जे इव्हेंट्स आहेत हे इव्हेंट्स ज्या काव्यातून दिसतात त्याला शाहिरी काव्य म्हणतात. आणि शाहिरी काव्यामध्ये काय असते तर पोवाडे असतात लावण्या असतात आणि त्यामधून काय केलं जाते तर असे ते गातात की इन्स्पायर केलं जाते. तर असे संत काव्यापासून पंत काव्यापर्यंत मध्ययुगीन काव्य शाहिरी काव्य अशी टर्न वळणे घेत घेत आधुनिक काळात आजच्या युगात मी मुक्त छंदाचे रूप धारण केले आहे. म्हणजे मोकळेपणाने मला लिहिलं जाते त्याला म्हणतात मुक्त छंद रूप म्हणजे सर्वसाधारण साधेपणाचं रूप. म्हणजे पहिल्या अशा कविता होत्या आता मला मुक्तपणे मोकळेपणे कोणीही लिहू शकते. आणि तुम्ही बघतात आज किती लोक आपल्या प्रतिभेने काय करतात चांगल्या चांगल्या कवितेचं काय करतात निर्माण करतात लिहितात चांगल्या चांगल्या कविता काय करतात आपल्या लेखणीतून बाहेर पडतात. तर अशा प्रकारे कवितेने इथे आपली ओळख या सुश्रुतला करून दिलेली आहे. थँक्यू गर्ल्स.